मिरज तालुका म्हैसाळ गावी शेतकरी शेतात काम करत असताना विजेची तुटलेली वायर पडून पाण्यामध्ये पावसाचं पाणी साचलेल्या पाण्यामध्ये त्याचा संवर्ध झाला आणि मुलगा काम करत असताना मुलाला शॉक लागला म्हणून त्याचा चुलत भाऊ तिथे गेला. चुलत भाऊ गेल्यानंतर त्याला शॉक लागला. त्यानंतर त्याचे वडील गेले, नातू गेला. असे तिघजण परेशनाथ वनमोरे 40 वर्षाचे आहेत, साईराज वनमोरे 13 वर्षाचा मुलगा आहे आणि प्रदीप वनमोरे हा 35 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याच्याबरोबर एक छोटा मुलगा 14 वर्षाचा हेमंत वनमोरे हा त्यांच्या मतीला गेल्यानंतर त्यालाही शॉक लागला, पण त्याला ॲडमिट केलेला तो व्यवस्थित जरा परिस्थितीमध्ये आता व्यवस्थित परिस्थितीमध्ये आहे. हे सगळं होत असताना बघितलं ही दुर्दैवी घटना घडली. त्याच्या अगोदर तिथल्या लोकांनी MSCBला फोन केला होता. फोन केल्यानंतर MSCBने फोन उचलला आणि फोन उचलल्यानंतर MSCBनं रिप्लाय दिला की तुमचं बिल पेड झालेलं नाही आहे, बिल पेड झालेलं नाही, त्यामुळं आम्ही ह्याला काय करू शकत नाही आहे. हे अर्ध्या तासाच्या अगोदरच घडलं आणि अर्ध्या तासाच्या नंतर हा अपघात घडला. हा दुर्दैवी अपघात झाला. म्हणजे MSCB किती कार्यक्षम आहे, MSCB कशी काम करते हे आपल्याला त्यामध्ये दिसून आलं. ही गोष्टी आत्ताचीच गोष्ट अशी नाही, बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी घडत आहेत. त्यामुळं MSCBनं सक्षम राहायचं, ह्याचा सर्वे होईल आणि याचा सर्वे होत असताना जे दोषी असतील त्यावर कडक कारवाई केली जाईल. कोण अधिकारी असतील, कोण त्याला कारणीभूत असतील त्यांच्यावर कडक कारवाई जाईल. तर त्या दृष्टिकोनातून ही दुर्दैवी घटना घडली. 3 मृत्यू झाले तिथं. एक मुलगा सिरियसमध्ये आहे आता, पण तो आता मी त्याला भेटून आलो, तो आता व्यवस्थित आहे, डोळे उघडतोय तो आणि त्याच्या भावना तो व्यक्त करतोय. पण त्यालाही ते फिलिंग आहेत सगळ्या. हे आमच्याबरोबर त्यांचे आजोबा आहेत, ह्या मुलांचे सगळ्यांचे आजोबा आहेत. काय करायचं आजोबांना, हे दुर्दैवी आहे. हे आयुष्यात असं कधी घडूच नाही आहे. आजोबासमोर नातूचं असं होणं हे उचितच नाही आहे, हे घडू नाही आहे कधी. हे असा देव कसा कोपतो हा एक उदाहरण. तर त्या दृष्टिकोनातून आज या कुटुंबियांना खूप मोठा आघात झालेला आहे. परमेश्वर त्यांना ताकद देव, आजोबांना ताकद देव की परत कुटुंब व्यवस्थित राहण्यासाठी. आज पालकमंत्री या नात्यानं आम्ही सगळे लोक, जिल्ह्यातले सगळे लोक असू द्या, तालुक्यातले सगळे लोक, आम्ही यांच्या कुटुंबाबरोबर आहोत. मी आज मुख्यमंत्री सहाय्य निधीतून प्रत्येक मृत्यूला 5 लाख रुपये डिक्लेअर करतो आणि 5 लाख रुपये त्यांना द्यायची आम्ही व्यवस्था ताबडतोब करू. आणि तेही मी देवेंद्र भाऊंशी बोललो, त्यांनी ताबडतोब इन्क्वायरी चालू केली तिची, काय घडलं काय घडलं त्या दृष्टिकोनातून. आणि त्यांनी डिक्लेअर केले की मला वाटतं ते तुम्ही डिक्लेअर करा. तर माझ्या वतीने मी 5 लाख तुम्हाला प्रत्येक मृत्यूच्या याला 5 लाख रुपये डिक्लेअर करतो. आणि त्या 5 लाखांना काय आपला मुलगा येत नाही, काय येत नाही, पण शासनाची भूमिका असते काहीतरी मतीचा हात द्यायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून थोडा मतीचा दिलेला आहे. आणि इन्क्वायरी झाल्यानंतर काय निष्पन्न होईल त्यावरती आमचा क्लेम असेल आणि तो क्लेम द्यायची ही व्यवस्था मी करेन. त्या दृष्टिकोनात माझे प्रयत्न असतील, एवढंच मी आपल्याला सांगतो.